आपल्या घरातलं युनिव्हर्सल सोल्युशन. भाजीला टेस्ट नाही तरी लिंबू टाका. सॅलेड खाण्याची इच्छा नाही वरून लिंबू पिळा. भात मोकळा करायचा आहे तरी लिंबू टाका. इतकंच काय तर वजन कमी करायचं असेल तरी आपण लिंबूचं सेवन करतो. आणि या छोट्याशा गोष्टीसाठी आपल्याला काही माहिती घेण्याची गरज आहे का? जे आपण आजी आजोबांपासून खात आलेलो आहोत त्याच्यासाठी वेगळी काय माहिती घ्यायची, हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल. आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे की लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि ते एक वजन कमी करण्यासाठी सुद्धा वापरले जाते. पण त्याच्यासाठी वेगवेगळे चॅलेंजेस सध्या सोशल मीडियावर खूप जास्त दिसत आहे. 7 डेज वेट लॉस चॅलेंज यामध्ये सुद्धा लिंबू पाणीचा वापर केला जातो. 30 डेज चॅलेंज यामध्ये सुद्धा वापर केला जातो. पण हे खरंच तेवढं इफेक्टिव्ह आहे का, हे माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि शेवटी लिंबूचा आपण असा एक फायदा बघणार आहोत जे तुम्ही ऐकलंही नसेल, पण सध्याच्या काळात ते खूप महत्त्वाचा ठरेल. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर सरसकट सगळे सांगतात की सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी प्या. पण ज्यांना सिव्हिअर ॲसिडिटी आहे, ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत किंवा ज्यांना टूथ सेन्सिटिव्हिटी आहे, अल्सर्स आहेत, त्यांनी लिंबू पाणी घ्यायचं का नाही, हा मोठा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिला व्हायरल प्रश्न, लिंबू पाणी हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल का? हा प्रश्न मुख्यतः महिलांचा जास्त असतो. लिंबूचे गुण बघत असताना लिंबू हे लघु आहे, आम्ल आहे, तीक्ष्ण आहे, भेदन करणारा आहे, त्याचबरोबर अनुष्ण सांगितलेला आहे. म्हणजे जास्त उष्णही नाही आणि शीतही नाही. त्याचा विपाक हा मधुर आहे. लघु गुण असल्यामुळे कफाचं शमन होते आणि आम्ल गुण असल्यामुळे वाताचं सुद्धा शमन होते. त्यामुळे लिंबू हे पचनावर उत्तम काम करते. ज्यांना पण ब्लोटिंग आणि गॅसेस आहेत त्यांच्यासाठी लिंबू हा खूप फायदेशीर आहे. त्यामुळेच लिंबू हा मेटाबॉलिक रेट वाढवतो आणि थोड्याफार प्रमाणात फॅटसुद्धा डिझॉल्व करतो. पण याचा अर्थ असा नाही की फक्त लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होईल. नाहीतर योगा, जिम क्लासेस हे पूर्ण बंद झाले असते आणि त्यांनी सगळ्यांनी फक्त लिंबू पाणी घेतलं असतं. वजन कमी करण्यासाठी लाईफस्टाईल आणि एक्सरसाइज हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे फक्त लिंबू पाणी पिल्यामुळे वजन कमी होईल हे साफ चुकीचं आहे. इनडायरेक्टली लिंबू हा थोडाफार मदत करतो, पण वजन मात्र कमी करत नाही. दुसरा सगळ्यात व्हायरल प्रश्न की 7 दिवस किंवा 30 दिवसाचं चॅलेंज घेतल्यावर लिंबू पाणी हे आपल्या शरीराचं डिटॉक्स करते का? तर आपल्या शरीरासाठी डिटॉक्स करणारे महत्त्वाचे अवयव म्हणजे लिव्हर, किडनी, आपले स्किन, लंग्स याद्वारे सगळे टॉक्झिन्स आपल्या शरीराबाहेर निघत असतात. लिंबू पाणी पिल्यामुळे आपलं शरीर हायड्रेट होतं, व्हिटॅमिन सी भेटतं, पचनाला मदत करतं, इन्स्टंट एनर्जी दिल्यासारखं होतं. म्हणून समरमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी घेण्यास सांगतात. ज्यांना सिव्हिअर ॲसिडिटीचा त्रास आहे, खूप जास्त उष्णता आहे किंवा टूथ सेन्सिटिव्हिटी आहे, अशांनी जर रोज सकाळी लिंबू पाणी घेतलं तर त्यांचा हा त्रास वाढणार आहे. जेव्हा आपण लिंबू पाणी किंवा लिंबू हे 2 ते 3 महिन्यापर्यंत सलग यूज करत असतो, तेव्हा लिंबूची आम्लता ही आपल्या शरीरात फिरते आणि आपले शरीरसुद्धा आम्लीय होतं. हे आम्लीय आणि तीक्ष्ण गुणात्मक असल्यामुळे ज्यांना सिव्हिअर ॲसिडिटी होते किंवा ज्यांना अल्सरचा त्रास आहे, ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्यांची लक्षणे हे वाढायला लागतात. त्यामुळे लिंबू पाणी घेण्याआधी तुम्हाला यापैकी काही त्रास आहेत का हे बघायचे आणि नंतरच लिंबू पाणीचं सेवन चालू करायचं. त्यामुळे तुम्हाला जर डिटॉक्स करण्यासाठी काहीतरी घेण्याची इच्छा आहेच, तर त्याऐवजी तुम्ही आवळ्याचं पावडर घेऊ शकता किंवा आवळा सरबत घेऊ शकता, ज्यामध्ये लिंबूपेक्षाही खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. त्याबरोबर आम्लत गुणधर्म असून सुद्धा तो खूप शीत आहे, म्हणजेच आपल्या बॉडीला कोणताही हार्म करणारा नाही आहे. 1 कप पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चम्मच आवळा पावडर किंवा आवळं ज्यूस हे रोज सकाळी घेऊ शकता. किंवा जिऱ्याचं पाणी हे सुद्धा घेऊ शकता, बडीशेपचं पाणी हे सुद्धा घेऊ शकता. हे सगळे पर्याय लिंबूपेक्षाही जास्त इफेक्टिव्ह आणि कोणतेही साईड इफेक्ट न करणारे आहेत. तिसरा प्रश्न, लिंबू रस हे चेहरा किंवा डॅन्ड्रफसाठी वापरता येईल का? तर बघा, जेव्हा स्किन ही आपली खूप ऑइली असते तेव्हा लिंबू रसाचा फायदा होतो. पण जेव्हा तुमची स्किन ड्राय असेल, खेचल्यासारखी असेल, तर तेव्हा तुम्हाला लिंबू रस वापरल्यानंतर त्रास होऊ शकतो, इरिटेशन होऊ शकते, लाल होऊ शकते स्किन. त्यामुळे ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली आहे त्यांनी मुलतानी मातीमध्ये 1 किंवा 2 थेंब हे लिंबू रसाचे टाकून हे लेप तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. पण हे फक्त 15 दिवसातून एखाद्या वेळेस असंच करायचं आहे. बरोबर, ज्यांना ऑइली डॅन्ड्रफ आहे, म्हणजे डॅन्ड्रफ हे खूप स्काल्पला आपलं चिटकून राहिलेलं आहे, ऑइल जास्त प्रोड्यूस झाल्यामुळे जेव्हा डॅन्ड्रफ होतो त्याला ऑइली डॅन्ड्रफ म्हणतात. अशा वेळेस तुम्ही खोबरेल तेल यामध्ये थोडंसं लिंबू रस पिळून ते लावू शकता. अर्धा तास ते ठेवायचं आणि नंतर केस धुवून टाकायचे आहे. जेव्हा डॅन्ड्रफ जास्त आहे तेव्हा तुम्ही आठवड्यातून एखाद्या वेळेस हा प्रयोग करू शकता. पण पुढे चालून जेव्हा डॅन्ड्रफ कमी होईल तेव्हा हे कमी करायचं आहे, कारण लिंबूमध्ये अजून एक प्रॉपर्टी आहे, ते म्हणजे क्षरण करणे. कारण लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड आहे, जे तुम्ही पाहिलं असेल की आपण टाईल्सवर जेव्हा लिंबू पडते तेव्हा त्याचे पांढरे डाग पडतात. त्याप्रमाणे तीच क्रिया आपल्या शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर सुद्धा होऊ शकते.
म्हणून जेव्हा आपण जास्त प्रमाणात लिंबू रसाचा उपयोग करू तेव्हा आपले केस पांढरे सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे लिंबू रसाचा तुमच्या फेसवर किंवा तुमच्या केसांवर उपयोग करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा. चौथा प्रश्न, मग लिंबू हे कुठे कुठे वापरायचं? तर सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे ते म्हणजे लिंबू हे पोटफुगीमध्ये किंवा गॅसेस असताना, अपचन असताना, कॉन्स्टिपेशन असताना खूप जास्त वापरण्यात येतो आणि त्याचे फायदेही तितकेच चांगले भेटतात. कारण लिंबू हे त्याच्या गुणांमुळे वाताचं शमन करणारे आहे, वाताचं अनुलोमन करणारे आहे. त्यामुळे ज्यांना पण वात वाढल्यामुळे गॅसेस, पोट दुब्बारल्यासारखं होतं, पोटफुगी होते, जेवायची इच्छा होत नाही, रोजच्या वापरामध्ये तुम्ही जेव्हा पोहे, साबुदाणा किंवा पनीरची भाजी किंवा कडधान्ये यासारखे पचायला जड असलेले पदार्थ जेव्हा तुम्ही खाता तेव्हा वरून जर तुम्ही लिंबू पिळला तर ते पचायलाही सोपे होतात. तुम्हाला माहीत आहे का की आपल्या आजी आजोबांचं आरोग्य कशावर टिकून होतं? कारण त्यांना या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव होती. त्यामुळे त्यांना बीपी, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस यासारखे कोणतेही त्रास नव्हते. त्यांना पचन व्यवस्थित व्हायचं आणि कोणतेही त्रास नसायचे. ते कधीही सकाळी उठून लिंबू पाणी घेत नव्हते, पण त्यांच्या जेवणामध्ये एक लिंबाची फोड आणि एक कांद्याची फोड नक्की असायची. त्यामुळे त्यांचं पचन व्यवस्थित व्हायचं, त्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम व्यवस्थित राहायचं आणि कोणतेही ऑटो इम्युन डिसऑर्डर किंवा आत्ताचे झालेले सगळे त्रास त्यांना कधीही झालेले नव्हते. काही भाज्या जसं की पालक भाजी अशा वेळेस तुम्ही जर यावर लिंबू पिळला तर त्यामधलं आयन ॲब्झॉर्प्शन हे लवकर होतं. लिंबूमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी मुळे त्या पदार्थामधलं आयन ॲब्झॉर्प्शन हे खूप चांगलं होतं. त्यामुळेच बरेच जण हे सॅलेडवर सुद्धा लिंबू पिळून खातात, कारण आयन ॲब्झॉर्प्शन हे वाढतं आणि पचायलाही सॅलेड सोपे जातात. शेवटचा अत्यंत महत्त्वाचा फायदा जे तुम्हाला माहीत नाही ते म्हणजे लिंबू हे कृमीनाशक आहे, विषनाशक आहे. म्हणजेच कृमींचा आणि विषाचा नाश करणारा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या आहारात कुठं विष आहे? त्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपण जे फवारलेलं अन्न खातो, पेस्टिसाइड्स आपल्या आहारात जातात, फर्टिलायझर जातात, वेगवेगळे द्रव्य स्प्रे केलेले असतात, ते फ्रूट्सद्वारे आपल्या शरीरात जातात किंवा मग वेगवेगळे व्यसन झाले जसे की तंबाखू, गुटखा, पुडी किंवा मग अल्कोहोलचं व्यसन, हे सुद्धा एक विषाप्रमाणे आपल्या शरीरात काम करत असतं. या विषाचा नाश हा लिंबूद्वारे होत असतो. त्याचबरोबर आपल्या पोटात असलेले स्थूल कृमी ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, पोटदुखी होऊ शकते, पोटफुगी होऊ शकते, ते सुद्धा लिंबू हे कृमीनाशक म्हणून काम करतं. कृमीनाशक असल्यामुळे या सगळ्या कृमींचा लिंबू हा नाश करतो. आता कमेंट करून नक्की सांगा की लिंबूचा हा फायदा तुम्हाला माहीत होता का? पुढचा महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे की लिंबू कसा घ्यावा आणि किती प्रमाणात घ्यावा? रोजच्या आयुष्यात तुम्ही रोज लिंबू हे अर्धी फोड इतकं घेऊ शकता. आपण पोटफुगी किंवा पोटासंबंधित त्रास असतील त्यांनी जेवणानंतर लिंबू पाणी घेऊ शकता. त्यामध्ये 1 कप पाणी आणि त्यामध्ये अर्धा लिंबू हे पिळून तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुमचा त्रास हा कमी होतो. त्याचबरोबर ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हाच प्रयोग करायचा आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा वातदोष हा खूप जास्त वाढलेला असतो तेव्हा तुम्ही लिंबाचा वापर करायला पाहिजे. पण कधीही सकाळी उठल्याबरोबर लिंबू पाणी घेण्यापेक्षा जेवणाच्या सोबत किंवा जेवणानंतर किंवा 2 जेवणाच्या मध्ये तुम्ही जेव्हा लिंबू पाणी घ्याल तेव्हा तो जास्त फायदा देईल आणि कोणतेही साईड इफेक्ट्स देणार नाही. आधी बघितल्याप्रमाणे ज्यांना सिव्हिअर ॲसिडिटी आहे, अल्सरचे पहिले त्रास झालेले आहेत, मायग्रेन आहे किंवा लिंबू ज्यांना सहन होत नाही किंवा ज्यांना उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्यामुळे त्रास होतो त्यांनी सगळ्यांनी लिंबू पाणी घेणे अवॉइड करायचं आहे. बऱ्याच वेळा हेल्थ सुधारण्यासाठी आपण इन्स्टावर किंवा सोशल मीडियावर येणारे वेगवेगळे ट्रेंड्स काहीही न माहिती घेता आपल्या शरीरावर प्रयोग करत असतो. दुकानावरून जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला विकत घ्यायची असेल तेव्हा आपण 10 वेळा विचार करतो, पण हीच जेव्हा अवस्था आपल्या शरीरावर येते तेव्हा ट्रेंडच्या नावाखाली आपण हे कोणतेही विचार न करता सरसकट फॉलो करतो. मग हे किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे हे तुम्हीच ठरवा. तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही लिंबू कसा वापरता ते नक्की लिहा. अशाच प्रॅक्टिकल आणि हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे, पण योग्य माहिती निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद.